नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आता आपण आहोत डोंबिवलीमध्ये आलेलो मित्राला भेटायला. त्याच्याबरोबर ना लंच डेट होती, पण मी पहिल्यांदा आलो दहिसरवरून आणि मित्र डोंबिवलीचा आत्ता येतोय. कोण मित्र आहे ते तुम्हाला दाखवतो. सो बघा, मस्तपैकी मी तोपर्यंत गरमागरम शोरबा मागवलाय, म्हणजे सूप आहे मटनचं. आणि विराज इकडे आलेला आहे. डोंबिवलीवरूनच इथे यायला उशीर झाला. ओके, म्हणजे लांबची माणसं लवकर येतात हा कारण त्यांना वेळेत पोचायचं असतं आणि हा जवळची माणसं जाऊ रे जवळच आहे ना म्हणून ते लेट होतं. म्हणून ते लेट होतं. येस. पण आता मस्तपैकी आता आम्ही आलोय. ओके, आमची आज नॉनव्हेज डेट आहे. येस. रिझन हे आहे की माझी बायको बिझी आहे चिवू बरोबर, हा. आणि विराजची बायको पण बिझी आहे काही कारणासाठी. येस. ओके, तर ते आता आम्ही डिस्क्लोज नाही करू शकत, लवकरच तुम्हाला समजेल. लवकरच समजेल. तर त्याच्यामुळे कसं आहे की आता आम्ही दोघंच भेटतोय, नाहीतर जनरली आम्ही येस. विथ फॅमिलीज भेटतो. तर आता विराज, काय मागवलंयस तू सूप मध्ये? सूप मध्ये मी आता क्रॅबचं सूप मागवलंय. हा, तो बघूया इकडचे टेस्ट कसे आहेत तुम्हाला मी नक्कीच सांगेल. येस येस येस. बघा, माझं मटन काश्मीरी शोरबा चालू होतं आणि इकडे विराजचा आलाय तो. क्रॅब सूप आहे, हम्म. खूपच सुंदर आहे. हा, म्हणजे टेस्ट बोललं तर खूप सुंदर आहे, म्हणजे एकदम. सो तुम्ही बघू शकता मस्तपैकी क्रॅब सूप गरमागरम. Yes. मला पण भरपूर आवडतं, पण आता सध्या कसं आहे, कॉम्पिटिशन आहे क्रॅब की मटन. मटन. तर मटणाचा विजय झालेला आहे. ओके, सो क्रॅब तर मी नेहमीच पितो. मी फर्स्ट टाइम क्रॅबचं सूप पितो. काय बोलतोय? येस. आणि टेस्ट बोलाल तर ऑसम आहे, म्हणजे काय एकदम काहीतरी युनिक पेल्यासारखं वाटतं, म्हणजे टेस्ट येते त्याला चांगली, खूप हा, सुंदर. Yes. अच्छा, ओके. आणि हा बघा, हा आमचा एक स्टार्टर पण आलेला आहे, व्हाईट तंदुरी पापलेट. काय भारी वाटतंय ना एकदम. हे तुम्ही खाल्लायत का? आता आपण आलोय ते डोंबिवलीमधील मालवणी गजाली म्हणून रेस्टॉरंट आहे. खूप छान रेस्टॉरंट आहे. तुम्हाला सी फूड तर मिळतं, चिकन पण मिळतं, मटन पण मिळतं, पण त्याला ना एक वेगळा ट्विस्ट असतो, एक वेगळी टेस्ट असते. कारण इकडचे जे ओनर आहेत तर ते स्वतः शेफ आहेत, त्याच्यामुळे असे युनिक डिश ते घेऊन येतात. तर म्हटलं, आपण नेहमी सी फूड तर घरी खातोच, मटन पण नेहमीच खातो, पण म्हटलं हे काहीतरी आज वेगळं सी फूड मी आणि विराज ट्राय करतोय. विराजचं तर सूप मस्तच लागतंय. वा, सुंदर आहे, खूप सुंदर आहे. येस म्हणजे तुम्ही आलात तर नक्की एकदा ट्राय करा येस. आणि कमेंट करून नक्की सांगा ट्राय केल्यानंतर कसं होतं. कसं होतं ते? येस. मस्त म्हणजे व्हाईट तंदूर पॉम्फ्रेट आलाय, तर म्हटलं ते पण टेस्ट करूया. एक नंबर, भारीच लागलाय. व्हाईट तंदुरी पॉम्फ्रेट, मला वाटतं असे 2-3 पॉम्फ्रेट मी खाऊ शकतो. तर व्हाईट तंदुरी पॉम्फ्रेट पण संपवतो. आता अजून सुद्धा काही मागवलंय तर ते पण येतच आहे. आणि आता आमचा आलाय तो स्टार्टर नंबर 2. ओके, हे आहे चीज स्टफ चिकन सुप्रीम. आता हे चिकन सुप्रीम काय प्रकार आहे, कोणाकोणाला माहिती आहे ते आधी मला कमेंट करून सांगा, आणि ते मी तुम्हाला सांगतोच. पण त्याच्यात बघा, अजून एक स्टार्टर आलाय, ते म्हणजे माझा फेवरेट स्टार्टर. तर तो म्हणजे तिसऱ्या मसाला. तुम्हाला तर माहिती आहे, मला तर तिसरा मसाला नेहमीच आवडता. सो आता विराजला विचारा, विराज तू काय चूज करणार, तिसरा मसाला की चीज स्टफ चिकन सुप्रीम? आपण दोन्ही पण ट्राय करू आणि हा. टेस्ट सांगू. आणि मेन ह्या हॉटेलप्रमाणे जसं नाव आहे मालवणी गजाली, हा त्याप्रमाणे सगळे सी फूड आहेत, हा म्हणजे शिंपल्या, हा ते सगळ्याच हॉटेलमध्ये भेटत नाहीत. हा हा आणि ते म्हणजे हा खूप प्रकार चांगला लागतो. जर तुम्ही आलात तर नक्की ट्राय करा, हा. कारण खूप सुंदर अशा शिंपल्या लागतात खाण्यासाठी. यस. आणि त्या एक शिंप्यातून अजून एक टेस्ट लागेल हा बघा त्यांना. ना, हे शिंपल्या तर आहेत. सो बघा, चिकन ना मस्तपैकी जर एकदम तुम्ही चांगला स्लाइस केलं ना, आणि जर चांगल्या क्वालिटीचं चिकन असेल ना, तर ते एकदम सुप्रीम चिकन मध्ये येतं. हे ते मस्तपैकी चीज स्टफ चिकन सुप्रीम आहे. आणि तिसरा मसाला. तर आता स्टार्ट करूया विराज. येस, नक्कीच. ओके, सो विराज कसं आहे? मी कट केलंय आणि आतमध्ये चिकनच्या आतमध्ये चीज टाकलंय आतमध्ये, आणि ते रोल करून तंदूर केलंय. हा सो काहीतरी वेगळाच प्रकारे टेस्ट करतो. खूप सुंदर. हा म्हणजे जे चीज आहे ना ते खूप टेस्टी लागतं त्या चिकन सोबत. हा आणि खूप म्हणजे तंदूर झालाय, हा. खूप सुंदर आहे. ओके, सो चला मी पण खायला सुरुवात करतो. बघा, आता मस्तपैकी आता मी सुरुवात करतोय ते तिसऱ्यानी, आणि तर खूपच फेवरेट आहेत. विराजचे मला माहिती नाहीत. मला पण आवडतात, हा, पण मी खूप दिवसांनी खातो कारण मुंबईला ही गोष्ट भेटत नाही कुठे. येस 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 पण ही जी भेटते ते बघूनच खूप छान वाटलं. येस. सो मला असं वाटतं विराज आता परत येणार आहे Yes, नक्कीच. डोंबिवलीमध्ये. आता नक्कीच. मी डोंबिवलीत राहतोय, तर मी डोंबिवलीत जायपर्यंत रेस्टॉरंट शोधत होतो हा की सी फूड साठी कुठलं रेस्टॉरंट आहे, कारण मीरा रोडवरून इकडे आल्यानंतर सगळ्या गोष्टी नवीन होत्या. हा सो आता एक चांगला ऑप्शन भेटला आम्हाला, मालवणी गजाली. हा. सो नक्कीच आमची महिन्यात ना एक तरी फेरी नक्कीच होईल इकडे. नक्कीच होईल. नक्कीच. तर चला आता मी पण खायला घेतो. सो तिसऱ्याचा मास्टर मस्तपैकी. हम्म, एक नंबर. हा रस्ता तर एवढा मस्त झालाय ना, मला वाटतं मला एक पार्सल घ्यावं लागणार आहे रात्रीसाठी. सो तिसरा मसाला तर एक नंबर, झकास. बघू शकता काय अवस्था झाली आहे माझी. चांगलाच घाम फुटला, आणि एवढा टेस्टी होतं ना हे शिंपल्या तिसरा मसाला.
भारीच एकदम, म्हणजे मी लिटरली कांद्याबरोबर खाल्लं ते. येस. आणि सगळ्या शिंपल्यांचा ढीग झालाय बघा इथे. सगळ्या शिंपल्या तर संपल्यात, पण तुम्ही जर इथे आलात ना तर ही एक नवीन डिश आहे. योग्य आहे की नाही मला माहिती नाही, पण असं जरा माझा जो रस्सा आहे ना कांद्यावर खा, भारी लागतो, भारी एक नंबर आहे बघा. मजा येते. थंडीमध्ये घाम फुटले. यस यस, एक नंबर. ओके, सो म्हणजे स्टार्टर तर ऑलमोस्ट खाऊन झालेले आहेत आणि त्या वेळ झाली आहे ती मस्तपैकी मेन कोर्स खायची. तर आम्ही आता मागवले थाळी. कोणती थाळी आहे ना ते दाखवलं तुम्हाला आता. बघा इथे मस्तपैकी मटन आणि वडे आणि इथे राईस आणि इथे मटनचा रस्सा आहे, वाव, आणि सोलकढी आहे आणि विराजने मागवली आहे. क्रॅब थाळी आहे हा आणि खूप सारे प्रकार आहेत. हा मेन म्हणजे क्रॅब तर आहेच, त्याच्यामध्ये जवळा सुद्धा आहे. हा, सो मजा येणार आहे खायला. आणि भला मोठा क्रॅब दिलेला आहे Yes. आणि मस्तपैकी तांदळाची भाकरी आहे, येस, भात भात आहे, आहे. सोलकढी आहे. सोलकढी आणि वेगवेगळे ग्रेव्हीज पण आहेत. Gravies ओके, आहेत. सो तुम्ही ते पण इथे ट्राय करू शकता. आता आम्ही जरा तवा मारतो आमच्या मटन थाळीवरती आणि क्रॅब थाळीवरती. आता स्टार्ट करतोय विराज पहिल्यांदा. येस, भाकरी तर सुंदर आहेच हा आणि त्याशिवाय क्रॅब सुंदर. जो क्रॅब मधला मसाला आहे ना हा तो खूप सुंदर आणि टेस्टी आहे. भाकरी खूप सुंदर आहे. हा, आणि आता मी घेतो ते मस्तपैकी इथे मटन आणि वडे. एक नंबर, म्हणजे मस्तपैकी एक टंगडी पण आहे. सो जेवायला भारी मजा येणार आहे. मटन जरा एक पीस घेतो. एकदम सॉफ्ट सॉफ्ट, आणि हे ॲक्च्युली मटन सुक्का दिलं आहे त्यांनी. आणि इथे तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी मटन ग्रेव्ही, सोलकढी हे पण ऑप्शन आहेत. राईस बरोबर खायला मटन ग्रेव्ही पण आहे. तर जरा आम्ही पेटपूजा करून घेतो, भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. मटन तर एक नंबर आहे, छानच. स्पेशली मटन सुक्का आणि हे मस्तपैकी वडे, आणि त्याच्याशिवाय ते बघा मस्तपैकी आम्ही मागवलं ते ऑरेंज मोजिटो आणि त्याच्याशिवाय ब्लूबेरी. चांगलं जेवण जेवताना असं मस्तपैकी थोडंसं मॉकटेल पण हवंच, काय म्हणता? सो विराज, आजची आपली डेट कशी होती? खूप सुंदर. म्हणजे अगदी पोट भरलंय, पोट फुटेपर्यंत खाल्लंय. खाल्लंय, ओके, हेवी खूप झालं छान. लिटरली Yes, आम्ही. heavy, heavy. ओके, खूप. आणि म्हणजे सगळं खात राहावं असं वाटत होतं. यस, सगळे आवडते पदार्थ येत होते. हा शिंपल्या तर खूप सुंदर, क्रॅब सूप सुंदर, परत जे चिकनचे पीस होते ते पण खूप सुंदर होतं. मजा आली जेवायला. थाळी खूप सुंदर आहे. थाळीमधले प्रकारच खूप सारे आहेत. ते बघूनच खूप म्हणजे आमची खाण्याची संपता इच्छा संपत होती. नव्हती, कशी बशी संपवली आता. कशी संपवले आम्ही. ओके, आणि स्टार्टर तुम्हाला म्हटलं जसं की इथे व्हेरिएशन्स खूप आहेत. जसं आम्ही ऑर्डर केलं यावेळी पण आहे आणि याच्या आधी पण आम्ही एकदा आलो तर त्यावेळी पण. तो स्टार्टरमध्ये तुम्हाला इथे खूप व्हेरिएशन्स मिळून जातील. तुम्हाला चिकनमध्ये पण मिळतील, मटनमध्ये पण मिळतील, आणि फिशमध्ये तर खूपच आहेत. ओके, सो त्याच्यामुळे तुम्ही स्टार्टर पण मागवू शकता, मेन कोर्स, किंवा मग थाळी पण मागवू शकता. सो दॅट्स अप टू यू. तुम्ही डोंबिवलीमध्ये राहता किंवा डोंबिवलीला ट्रॅव्हल करताय तर इकडे आपल्या मालवणी गजाली रेस्टॉरंटला नक्की व्हिजिट करा. त्याचा ॲड्रेस तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल आणि कॉन्टॅक्ट नंबर. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.